दिवसभर एवढं गरम होत होतं ना, खूप भयंकर. आणि संध्याकाळचे 6 वाजले होते. तर बघा लगेच विजा कडकडायला. आभाळ पण एवढं नाही आलेलं, थोडंसं आले तरी पण एवढा वारं आणि एवढं कवदन सुटलं होतं ना. म्हणलं चला पटकन बाहेर कपडे वाळत घातलेत, म्हणलं ते घेऊन या म्हणलं, नाहीतर परत ते भिजत राहायचे म्हणलं. आणि मुलींनी 2 कपडे तिथं तसे अँगलवरती वाळत ठेवले होते. म्हणलं पटकन ती वरती दोरीवरती घालायची, म्हणून मी पटकन गॅलरीत आले. कारण पाऊस आला आणि वारं एवढं वारं येतं ना आमच्या रूममध्ये ना, खूप अशी मोकळीच आहे पूर्ण गॅलरी, त्यामुळे वारं भरपूर येतं. त्यामुळे म्हणलं चला कपडे ओढून वगैरे जातील. त्यामुळे मग मी काय केलं, त्याच्यावरती कपडे काढले आणि पटकन दोरीवर टाकले आणि चिमटं वगैरे लावून पॅक करून टाकले. कारण कसं आहे माहीत आहे का, मुलींच्या हाताला दोरी येत नाही, त्यामुळे त्या काय करतात, पटकन तिथल्या तिथंच त्या वाळत घालतात. आणि इकडे बघा हा जो बॉल बांधला आहे तो माझ्या चिरंजीवने बांधलेला आहे त्याला हे करण्यासाठी. आणि हे बघा आळूची झाडं. तर ह्या आळूच्या रोपाला मी काय केलं होतं, सब्जा भिजत ठेवलं होतं आणि 2 दिवस झालं ते काही सब्जाचं पाणी कोणी पेलंच नव्हतं. त्यामुळे म्हणलं असं टाकून देण्यापेक्षा म्हणलं मग मी आळूच्या ह्याच्यामध्ये ओतलं होतं. आणि बघते तर परत 2-4 दिवसानं ते आळूची पानं बघा तशी पांढरी पांढरी पूर्ण अशी हिरवीगार, खूप सुंदर अशी टवटवीत पानं होती. पण ते सब्जाचं पाणी ओतल्यापासून पूर्ण ते खराब झालेत. त्यामुळे मी परत त्याच्यावरचं काढलं आणि टाकलं. तर बघा लगेच कपडे काढल्यानंतर लगेच पाऊस चालू झाला. तर मोठे मोठे टिपके पडत होते बरं का. आणि पाऊस थोडासाच पडला, जास्त काही पडला नाही. पण त्याला तरी कसं बघणार, घरात बसलेच सगळे, पटकन चला बाहेर काढा सगळ्यांना कपडे वगैरे काढायला. तर आणि पाऊस पडल्यामुळे एवढं गरम होत होतं ना, दिवसभर एवढं ऊन आणि त्यात तो थोडासाच पाऊस. जास्त जर पडला असता तर काय वाटलं नव्हतं, थोडा पडल्यामुळं ना इतकं गरमीचं वातावरण सुटलं होतं ना, असं स्वयंपाक करायला सुद्धा इच्छा होत नव्हती. तर त्याच झाडाची मी आळूची पानं काढून ठेवली होती परवा. तर म्हणलं चला एवढं टाकून देण्यापेक्षा म्हणलं पटकन आपण थोडंसं बेसन करूया आणि लगेच ते 2-4 आहेत ते पानं ना हे करूया, कारण सुकून चालली होती ना ती पानं. तर मग मी पटकन लगेच थोडंसंच ते मळलं पीठ आणि लगेच म्हणलं चला 2च वड्या बनवून घ्यायच्या, एकावर एक ठेवल्या आणि 2, कारण मोठी पानं असल्यामुळे त्या खूप छान झाल्या होत्या. तेवढ्याच म्हणलं चला जास्त करण्यापेक्षा म्हणलं तेवढंच थोडंसं करावं, म्हणलं तेवढंच चांगलं होईल. तर खरंच खूप मस्त आळूच्या वड्या झाल्या होत्या. मला तर काही खायला राहिल्याच नाहीत, कारण मला वापरलेल्या ना अशा आळूच्या वड्या खूप आवडतात. आणि मग परत नंतर दळलेल्या अशा तव्यातमध्ये केलेल्या नाहीत जास्त आवडत. तर मग ह्या मुलांना आवडतात, त्यामुळे मग मुलांनीच खाल्ल्या, मी काय खाल्ले नाही. मी फक्त कशी झाली बघितली, पण खूप छान झाली होती. मुलांनी मिस्टरांनी सगळ्यांनी त्याच आळूच्या वड्या खाल्ल्या आणि मी काय केलं, भाजी आणि चपातीच खाल्ली फक्त. तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला. तर लगेच मग मी काय केलं, आळूच्या वड्या टाकल्या आणि लगेच किचन वगैरे पुसायला घेतलं. कारण कसं आहे माहिती आहे का, त्या आळूच्या वड्यांकडे बघत बसण्यापेक्षा काय करायचं, आपलं पटकन किचन ओटा वगैरे पूर्ण लगेच क्लीन करून घ्यायचा. त्यामुळे जेवताना असं एकदम सगळं स्वच्छ होऊन जातं आणि जेवल्यानंतर काय आपल्याला एवढा त्रासच होत नाही. आणि बघा मी माठ जो आहे ना तो खाली ठेवला आहे. परवा काय केलं माझ्या मुलीने, तर माठातलं पाणी संपलं म्हणून काय केलं, तर तो माठ वाकडा करून तो पाणी घ्यायला गेली होती. आणि माठ कशावर होता, तर माठ मी ते ह्याच्यावरती मांडला होता, जे आपलं डेरा ठेवायचं स्टँड असतं ना त्याच्यावरती मांडला होता. मग ते एकदम सटकन असं निसटलं, नशीब तो खाली आला नाही. म्हणून मग मी काय केलं, आपली काही लहान आहेत म्हणून त्यांना काही समजत नाही, त्यामुळे मग मी ते खालीच ठेवला. तर बघा सगळं जेवण वगैरे झालं आणि निवांत